नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर बघा, कर्जमाफीची जी काही वेळ आहे ते राज्य शासनाने जाहीर देखील केलेली आहे. दिनांक 30 जूनच्या अगोदर म्हणजे 30 जून 2026च्या अगोदर आम्ही कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करू किंवा त्याबद्दल काहीतरी ठोस निर्णय घेऊ, अशा प्रकारचं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील वारंवार सांगितलेलं आहे. आता आपण पाहिलं तर आता अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि यामध्ये एवढा गाजलेला प्रश्नावर चर्चा केली जाणार नाही असं होणार नाही. आणि त्या संबंधित ज्यावेळेस हा विषय आला त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्याच्यावरती अतिशय स्पष्ट शब्दात असं निवेदन दिलेलं आहे. आता त्यांनी या संबंधी कर्जमाफी संबंधी काय म्हटलं बघा, तर त्यांनी असं म्हटलं की आम्ही कर्जमाफी संबंधी कुठेही मागे हटलेलो नाही. जो काय आम्ही शब्द दिला होता तो शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफीचा पूर्ण करणार आहोत आणि त्यासाठी प्रक्रिया म्हणून आम्ही त्यासाठी एक समिती देखील नेमलेली आहे आणि त्या जो समितीचा अहवाल आहे तो अहवाल आल्यानंतर आम्ही त्या संबंधी नेमकी कर्जमाफी कशा स्वरूपाची असेल, यामध्ये किती लाखापर्यंत कर्ज द्यायचं, याचा पूर्ण अहवाल आम्ही त्या ठिकाणी अभ्यास करून मांडू आणि त्याच्या हिशोबाने आम्ही कर्जमाफी करू. याच्यामध्ये त्यांनी असंही म्हटलं की जो गरजू शेतकरी आहे त्याला त्याची कर्जमाफी दिली जावी, अन्यथा दणदांडगे असतील. याच्यामध्ये आता ते नेमका क्रायटेरिया कसा लावतात हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे. आता त्यांनी अजून स्पष्टीकरण हे सुद्धा दिलं की कर्जमाफीसाठी तुमच्याकडे शेतकऱ्यांनी देखील काही गोष्टी लक्षात ठेवणं किंवा त्या गोष्टीची पूर्तता करणं हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. आता यासाठी आपण पाहिलं तर आधारला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. जर आधार ऑथेंटिफिकेशन OTPच्या माध्यमातून करायचं झालं तर तुम्हाला त्या ठिकाणी आधारला जो तुमचा मोबाईल नंबर लिंक असतो त्याच्यावरती तुम्हाला OTP येत असतो आणि त्या OTPच्या माध्यमातून तुमचं आधार ऑथेंटिफिकेशन हे पूर्ण होत असतं. बऱ्याच शेतकऱ्यांचं काय झालेलं आहे तर आधार ज्यावेळेस त्यांनी अपडेट केलेलं असतं त्यावेळेस जो मोबाईल नंबर दिलेला असतो तर तो मोबाईल नंबर बंद असतो किंवा बरेच दिवस त्याच्यामध्ये बॅलन्स टाकला नसेल किंवा इतर काही कारणामुळे ते जर कार्ड बंद असेल तर त्या मोबाईलवरती OTP येत नाही. परिणामी तुमच्या आधारला कोणताही मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे तुम्हाला ऐन वेळेला अडचण येऊ शकते. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी हे लक्षात ठेवायचं की प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या आधारला मोबाईल नंबर लिंक करून ठेवायचा आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट ही करायची आहे की आधार मॅपिंग असणं हे देखील शेतकऱ्यांसाठी अत्यंत गरजेचे आहे. तुमच्या आधारला जी काय बँक असेल, तुमची जी काय बँक असेल त्या बँकेला देखील तुमचं आधार मॅपिंग असलं पाहिजे. आता याच्यासाठी कशासाठी तर पहिलं जे बीम्स प्रणालीने पेमेंट जात होतं, आता याच्यामध्ये बरेच बदल केलेले आहेत आणि DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष डायरेक्ट खात्यामध्ये पैसे वितरित केले जातात आणि त्यासाठी त्यांचं आधार मॅपिंग असणं, आधार सीडिंग असणं हे देखील अत्यंत गरजेचं आहे. कारण आता आपण पाहिलं तर शासकीय योजनेचे PM किसान असेल, नमो शेतकरी असेल, त्यानंतर तुमचा पीक विमा असेल, इतर त्यानंतर संजय गांधी निराधार योजना असेल, इतर जे काही तुम्हाला शासकीय योजनेचे जे काही पैसे भेटत असतात तर त्यासाठी तुमचं आधार मॅपिंग असणं, DBT इनेबल असणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने DBT इनेबल करून घ्या. आता हे कसं करायचं हे आपण देखील सांगितलं होतं. जर कोणत्या शेतकऱ्यांना जमत नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या बँकेशी देखील संपर्क साधू शकता. आणि त्यानंतर तिसरं अतिशय महत्वाचं शेतकऱ्यांनी हे काम तर केलंच पाहिजे की तुमचं फार्मर ID हे तुमचं जनरेट असलं पाहिजे. ॲग्रीस्टॅक वरती प्रत्येक शेतकऱ्याची नोंदणी ही असलीच पाहिजे. कारण आता ॲग्रीस्टॅक हे केंद्र शासनाची अत्यंत महत्वाची अशी योजना आहे आणि त्या ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनीची संपूर्ण माहिती असते. जसा आपला आधार क्रमांक असतो त्या आधार क्रमांकावर आपली पूर्ण डिटेल माहिती येत असते. अगदी सेम त्याचप्रमाणे तुमच्या जमिनीची जी काय माहिती असते ते तुमच्या फार्मर आयडीच्या माध्यमातून प्राप्त होत असते. त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपला फार्मर ID जनरेट करणं हे देखील तेवढंच गरजेचं आहे. आता बऱ्याच शेतकऱ्यांचं काय झालेलं आहे, त्यांनी फार्मर ID काढलेला आहे, एनरोलमेंट नंबर देखील आलेला आहे, परंतु त्यांचं फार्मर ID जनरेट झालेलं नाही. त्या ठिकाणी ते चेक केलं तर आपण पेंडिंग असं दाखवत आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं अशा प्रकारे पेंडिंग दाखवत असेल तर त्या शेतकऱ्याने तहसील कार्यालयाची संपर्क साधायचा आहे आणि आपलं फार्मर ID हे अप्रूव्ह करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे आणि ज्या काय बाकीच्या इतर गोष्टी असतील त्या सुद्धा शेतकऱ्यांनी पूर्ण करायच्या आहेत.
आता याच्यामध्ये आपण पाहिलं तुमच्या आधारवरचं नाव, तुमच्या पॅनवरचं नाव, तुमच्या रेशन कार्डवरचं नाव, त्यानंतर तुमच्या जमिनीच्या 7/12 आणि 8वरचं नाव. तर हे जे नाव आहे तर ते तुमचं शक्यतो एकच असावा. कारण बऱ्याच वेळेला आता टेक्निकल प्रॉब्लेम काय होतात की तुमचं आधारवरचं वेगळं, तुमच्या खाते नंबरवरचं वेगळं, म्हणजे तुमच्या 7/12 वरती वेगळं. तर अशा कारणामुळं त्या ठिकाणी डिसमॅच दाखवतं आणि डिसमॅच दाखवल्यामुळे त्या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांचा नाव यादीमध्ये सर्च करण्यासाठी त्या ठिकाणी डिसमॅच असं दाखवत असतं. त्याच्यामुळे शक्यतो हे सर्व जे काय आहे ते शेतकऱ्यांनी क्लिअर ठेवणं हे देखील तेवढंच गरजेचं आहे. त्याच्यामुळे आशा आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी संबंधी एक महत्त्वाची अशी माहिती माननीय मुख्यमंत्र्यांनी ही विधानसभेमध्ये दिलेली आहे, विधिमंडळामध्ये दिलेली आहे. त्याच्यामुळे अजूनही ज्या शेतकऱ्यांची बँकेकडे, आपल्या कर्जदार शेतकऱ्यांची बँकेकडे कोणाची माहिती द्यायची राहिली असेल तर अशा प्रत्येक शेतकऱ्यांनी आपली माहिती, कर्जाची माहिती बँकेला कळवायची आहे. त्यासंबंधी जे काही डॉक्युमेंट मागत असतील, आधार कार्ड असेल, बँकेचं पासबुक असेल किंवा इतर जे काही माहिती मागत असतील तर कृपया बँकेला ती माहिती द्या की जेणेकरून बँक सरकारला तुमचा डाटा पोहोचण्याला बँकेला देखील तेवढंच सोपं होणार आहे. याच्यामध्ये विशेष करून ज्या काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहेत त्यांच्यासाठी थोडं डॉक्युमेंटचा गोळा करण्याला उशीर होत आहे. कारण राष्ट्रीयकृत बँकेचा डाटा हे सर्व अपडेट असल्यामुळे त्या ठिकाणी एका क्लिकवरती उपलब्ध होत असतो, परंतु जिल्हा मध्यवर्ती बँकेचा डाटा गोळा करायला उशीर होत आहे. आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत अजूनही ही माहिती पोहोचली नाही आणि ती माहिती न पोहोचल्यामुळे शासनाने या ठिकाणी वर्तमानपत्रामध्ये असेल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना ती माहिती पोहोचवण्याचा शासन अतिशय चांगला प्रयत्न करीत आहे. त्याच्यामुळे शासनाचं या बाबतीत देखील कौतुक केलं पाहिजे की शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची जी काय प्रक्रिया आहे ती शासन अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडत आहे. त्याच्याबद्दल देखील शासनाचं विशेष कौतुक. आणि शेतकऱ्यांना देखील अजूनही आता आपण सांगितल्याप्रमाणे जर कोणी यापासून वंचित असेल तर प्रत्येक शेतकऱ्यांनी आपण सांगितल्याप्रमाणे सर्व माहिती आपली अपडेट ठेवायची आहे. धन्यवाद.